पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत खड्डे पडायला सुरुवात झाली। मुंबईतील गिरगावात ठाकूरद्वार जंक्शन जवळ सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली। बेस्टची 121 क्रमांकाची बस अचानक खड्ड्यात रुतली आणि यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेच्या प्रवासावर प्रश्न ऐरणीवर आलाय। पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। नेमेची येतो मग पावसाळा आणि नेमेची रस्त्यात पडतात खड्डे। मुंबईकरांची दर पावसाळ्यातली ही व्यथा। आधीच पाऊस आणि त्यात मेट्रोची रखडलेली कामं, त्यामुळे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांनी सोमवारी सकाळी बेस्टची अख्खी बस गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला। गिरगावातील ठाकूरद्वार नाक्यावरून बेस्टची बस क्रमांक 121 जात असताना अचानक बस खालील माती खचली। ही बस एका खड्ड्यात रुतून बसली। सुदैवानं बसच्या कंडक्टरने प्रसंगावधान राखत तत्काळ सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। ज्या ठिकाणी ही बस रुतली त्या ठिकाणी गिरगाव मेट्रो स्थानकाचं काम वेगानं सुरू होतं। जवळपास 3.5 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने अडकलेली बस खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली। गिरगाव मेट्रो स्टेशनच्या कडेला थोड्या वेळापूर्वी जी बस आहे ती कोलॅप झालेली होती आणि त्या बसला आता बाहेर काढण्यात बीएमसी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जवळपास 1 तास ही संपूर्ण बस होती ती आतमध्ये गेलेली होती। संपूर्ण खालचा जो खड्डा होता तो आपण पाहायला मिळतो। संपूर्ण खालची जी पोकळी होती ती सध्या निर्माण झालेली होती आणि चालती बस होती। चालती बस या ठिकाणी आल्यानंतर पाठचा जो टायर होता तो संपूर्ण आतमध्ये गेलेला होता, कोलॅप झालेला होता। दरम्यान खड्ड्यात बेस्टची बस रुतल्याच्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली। त्यानंतर आरोप प्रत्यारोपांची बस सुसाट सुटली। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना तसंच मुंबई महापालिकेला टार्गेट केलं। काम बंद रखो जब तक नहीं मिलते। जी मुंबईची अवस्था आहे ही राम भरोसे बेभरोसे। जगलात तर तुमच्या नशिबानी, मेलात तरी तुमच्या नशिबानी। आम्ही सत्तेत होतो तर आम्ही म्हणायचो हो येस ही आमची जबाबदारी नाही, हे बघायला पाहिजे। आता जबाबदारी घेताय कोण? MMRC असेल, MMRD असेल, सगळेच बेजबाबदार झालेले आहेत। कारण त्याला माहिती आहे लाडके कॉन्ट्रॅक्टरची स्कीम चालू आहे, त्यामुळे इथे जबाबदारी घेताय कोण? रस्ता खचतो कशामुळे हे आपण मुळात समजून घेतलं पाहिजे। त्या रस्त्याच्या खाली जर एखादी पाण्याची पाईपलाईन असेल आणि ती पाईपलाईन गळत असेल आणि त्याच्यातनं पाणी सातत्याने बाहेर येत असेल तर रस्ता खचतो, हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे। त्या दृष्टीने जी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे का? काय त्याची नेमकी कारणं आहेत हे बघायलाच आता कोण नाही, कारण प्रश्न विचारायला कोण नाही सभागृहात। त्यामुळे मनमानी पद्धतीने सगळा कारभार चाललाय। उपनगराचा पालकमंत्री म्हणून मी या बैठका घेतल्या त्यावेळेला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी आम्ही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामांची पूर्ण तयारी केली हे मला स्वतःला सांगितलं आहे। त्यानंतर सुद्धा ही घटना घडली असेल तर याची चौकशी होईल, दोषीवर कारवाई होईल। अशा परत घटना पुरत होऊ नये यासाठी दक्षता ते घेतील, पाठपुरावा आम्ही करू। दरम्यान मुंबईमध्ये पावसाळा सुरू होताच रस्त्यांची दयनीय अवस्था सुरू झाली आहे। शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। मुंबई ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा खड्डे पडलेत आणि यामुळे दुचाकी स्वारांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। कालपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरती आता खड्डे दिसायला लागलेले आहेत। आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती आहोत आणि याच ठिकाणी दादरहून चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरती अक्षरशः खड्डेमय हा जो रस्ता आहे तो झालेला आहे। थोड्याच पावसामध्ये हे खड्डे दिसायला लागलेले आहेत। असाच मुसळधार पाऊस राहिला तर या ठिकाणी रस्त्याची चाळण झाल्याशिवाय राहणार नाही। आपण बाईक स्वार पाहतोय, अचानक आलेल्या या बाईक स्वारांना या खड्ड्याचा मोठ्या प्रमाणात सामना आहे तो करावा लागतो। पाहू शकतो आपण रस्त्यांचा वरती येणारी जी वाहनं आहेत त्यांचा वेग देखील या ठिकाणी मंदावला जातोय। आता कुठे पावसाला सुरुवात झाली आहे, अजून अख्खा पावसाळा बाकी आहे। रस्ते असो नाहीतर मग मेट्रो प्रोजेक्ट्स, मुंबईतील पायाभूत सुविधांच्या कामांच्या दर्जावर या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नंदकिशोर गावडे आणि निखिल चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।